फोटोग्राफी हा असा व्यवसाय आहे ना, याच्यामध्ये आफ्टर सर्व्हिसला अनेक फोटोग्राफरला तोंड द्यावं लागतं. याच्यामध्ये मी सुद्धा सफर केलंय. रिसेंटली आता सुद्धा सफर केलंय. म्हणजे फील्ड वर्क चांगलं असतं, आपल्या कंपनीची आउटलाईन सुद्धा खूप चांगली असते. परंतु ज्या वेळेस आफ्टर सर्व्हिसची वेळ येते, क्लायंट मॅनेजमेंटची वेळ येते, त्यावेळेस अनेक फोटोग्राफरला खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग याच्यावरती काम करायचं जर आहे तर 3 गोष्टी तुला सांगेल, त्या गोष्टी फक्त फॉलो करायच्या प्रत्येक फोटोग्राफरने. दॅट्स ऑल. त्याच्यानंतर मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम क्रिएट होईल. पहिली गोष्ट, सर्व कामाची विभागणी करा. ते काम डायरीवरती येऊ द्या किंवा तुमचं एक्सेल शीट असेल त्याच्यामध्ये येऊ द्या की ॲज अ क्लायंट वाईज कोणाचं काय पेंडिंग आहे आणि ते का पेंडिंग आहे. कधी कधी क्लायंट सिलेक्शन करून देत नाही म्हणून त्यांचं सर्व काम पेंडिंग असतं, परंतु ते सिलेक्शनवरती न थांबता सर्व क्लायंटचं काम पूर्ण करा आणि त्यांना डेटा पूर्ण हँडओव्हर करून टाका आणि तुम्ही फ्री व्हा. त्याच्यानंतर एखादी समजा फॉर एक्झाम्पल एखादा अल्बम डिझाईन पेंडिंग आहे किंवा व्हिडिओ पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये ते काम करण्यासाठी कोणती व्यक्ती लागणार आहे, ते काम करण्यासाठी आव्हान किती आहे आणि तो काम करण्यासाठी कालावधी किती लागणार आहे की ते संपूर्ण काम करण्यासाठी, असा एक चार्ट बनवा आणि त्या चार्टमध्ये सर्व गोष्टी मेन्शन करा आणि कोणती व्यक्ती या कामासाठी लागणार आहे. या सर्व ज्यावेळेस तुम्ही प्रॉपरली नियोजन करा, प्रायोरिटीवर कराल, त्यावेळेस आफ्टर सर्व्हिस मध्ये तुमची फसगत होणार नाही. आणि आफ्टर सर्व्हिस देण्यासाठी तुमच्याकडे मागे स्पेशल टीम असली पाहिजे. याचं कारण असं की तुम्ही सर्व कामं करायला जाल तर मग तुम्ही कसे बिझनेसमॅन, तुम्ही क्रिएटर आहातच पण ते फील्डवर, पण तुमच्या मागे तुमची टीम कशी काम करते हे सर्व काम बघण्यासाठी एक माणूस किंवा तुम्ही त्याचे सुपरवायझर होऊन सगळ्यांकडून काम करून घ्या. पुन्हा मी सांगेन की लिडरशिप तुमच्याकडे असली पाहिजे.